नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील. आपण नेहमी वेगवेगळ्या विचारांमध्ये अडकून असतो की कसे आपले ध्येय साध्य होणार आहे, वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर कसे आपण आपली ग्रोथ करणार आहोत. तर यासाठी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे श्री रामदास स्वामीकृत मनाचे श्लोक. ह्यांचा आपण आपल्या मनाला वळण लावून घेण्यासाठी आणि हवं ते मॅनिफेस्ट करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो ह्याबद्दल जरा मी आज बोलणार आहे तुमच्याशी. तर आज आपण बघूया मनातले श्लोक मधला पहिला श्लोक आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया. तर पहिला श्लोक काही असा आहे: मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कधी बघितलं आहे का की एखादी बाई जी नुकतीच आई झालेली असते, ती बाई स्वतःच्या बाळाची कशी काळजी घेत असते. तिला तिच्या पिल्लूची खूप काळजी असते. ती नेहमी त्या बाळाची काळजी घेताना तुम्हाला दिसते, त्याला हवं नको ते बघताना दिसते. तर आपले गुरु आपल्याला सांगत आहेत की आपल्याला पण आपल्या मनाची काळजी आपल्या मनाची आई होऊन घेता आली पाहिजे. म्हणजे कसं, एखादी आई स्वतःच्या बाळाला प्रोटेक्ट करत असते, बरोबर. ती नेहमी त्या बाळाला सुसंगतीमध्ये राहण्याचा आग्रह करत असते, त्या बाळाला वाईट गोष्टींपासून लांब ठेवत असते, सद्गुण शिकवत असते. तसंच आपल्याला पण आपल्या मनाची आई होता आलं पाहिजे आणि आपल्या मनाला नेहमी सुसंगतीमध्ये सद्गुणांमध्ये राहण्याचं प्रेरणा घेतलं पाहिजे. आपलं मन कसं नेहमी भटकत राहतं, खूप चंचल असतं आपलं मन. एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ आपण फोकस नाही करू शकत. आणि मनाचं कसं असतं बरं की किंवा एखाद्या माणसाचं किंवा एकूणच माणसाचं बिहेवियर कसं असतं की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये शॉर्टकट हवा असतो. अगदीच म्हणजे वाईट गोष्टींना लवकर अट्रॅक्ट होतात लोक. ज्या चांगल्या गोष्टी असतात त्यांना अट्रॅक्ट व्हायला खूप वेळ लागतं. असं म्हणतात ना की जी वाईट हॅबिट असते ती पटकन तुम्हाला लागते आणि जी चांगले हॅबिट असतात ते बिल्ड व्हायला खूप दिवस लागतात. जसं की आपण सकाळी एखाद्या दिवशी लवकर उठायचं ठरवलं तर सकाळी लवकर उठण्यासाठी आपल्याला भयंकर प्रयत्न करायला लागतात. पण तेच जर तुम्ही असं म्हणत असाल की हां ठीक आहे 9 वाजता उठायचं आहे, तर 9 वाजता काय ठीक आहे आपण उठू, काय प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर. पण ह्याच्यात चांगलं काय आहे की आपण जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपल्याला ब्रह्ममुहूर्ताच्या आसपास उठता आलं पाहिजे. हे सोपं नाही आहे बरं. तर जे चांगल्या गोष्टी आपल्याला कल्टिवेट करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात आणि वाईट गोष्टी पटकन अट्रॅक्ट होतात. आपण पटकन आत्मसात करतो वाईट गोष्टींना. पण जे चांगल्या गोष्टी असतात ना, ते आत्मसात करण्यासाठी आपल्याला भयंकर प्रयत्न करायला लागतात. खूप आपल्याला एनर्जी घालायला लागते, एफर्ट्स घालायला लागतात. तर तसंच आहे की आपली आई असते ना, आपल्याला चांगल्या संस्कृतीमध्ये ठेवण्यासाठी किंवा चांगले संस्कार देण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. तसंच आपल्याला आपल्या मनाची आई होता आलं पाहिजे. आपल्या मनाला चांगले संस्कारांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न हे आपल्या हातात आहे, दुसरं कोणी नाही करू शकत. तर नेहमी आपल्याला जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दलच आपल्याला आपल्या मनाला डिरेक्ट करता आलं पाहिजे त्या डिरेक्शनमध्ये, समजलं. तर नेहमीच आपण श्रीरामाच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये तल्लीन राहिलं पाहिजे. ज्या कारणाने आपण नेहमी सुसंगतीमध्ये राहू. सुसंगतीमध्ये राहिलो तर आपण चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू, आपण एक चांगला व्यक्तिमत्व बनू. तेच आपण जर काहीच केलं नाही स्पिरिच्युअलिटीवरती आणि नुसतं बाबा इकडे तिकडे फिरत राहिलो, मजा मस्ती करत राहिलो, वाईट लोकांबरोबर फिरत राहिलो, पार्ट्या केले, दारू पिलं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे, तर तब्येत बिघडणार आहे तुमची मानसिक स्थिती बिघडणार आहे.
ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप 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 महत्त्वाच्या आहेत. तर नेहमी तुम्ही तुम्ही प्रयत्न करा की आपण नेहमी सुसंगतीमध्ये राहू. चांगले संस्कार आपल्या मनाला लावू. चांगल्या संस्कारांचं वळण लावू. नेहमी आपण देवाच्या भक्तीमध्ये राहू. म्हणजे आपण नेहमी सत्मार्गावरती राहू. जेणेकरून आपलं लाईफ एकदम पॉझिटिव्ह होईल. हे सोपं नाही आहे. आपल्याला खूप अडथळे येतील. लोकं म्हणतील, "काय वेडा माणूस आहे, नुसतं देव-देव करत असतो." हे सोपं नाही आहे. खूप अवघड आहे. पण जेव्हा तुम्हाला एकदा त्या श्रीरामाच्या नावाची गोडी लागेल ना, तर मग तुम्ही पूर्ण जग विसराल आणि पूर्ण जगाच्या पुढे असाल. हे लक्षात ठेवा. तर इथे श्री रामदास स्वामींनी आपल्याला भक्तिमार्गाने भगवंताशी जोडण्याची जी एक तथ्य आहे ते अधोरेखित केलं आहे या श्लोकामध्ये. ठीक आहे. तर हे साध्य करण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की समाजातील जे काही निंदनीय गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, विघटनकारक गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या गोष्टींपासून आपल्याला लांब राहण्याचा आग्रह केलेला आहे. त्याऐवजी जे काही प्रशंसनीय आहे, पूजनीय आहे, आदरणीय आहे, त्या गोष्टींचा आत्मसात करण्याचा त्यांनी आपल्याला प्रेरणा दिलेला आहे या श्लोकामध्ये. तर असं जर आपण केलं तर व्यक्ती जे काही भौतिकवादी गोष्टी आहेत, म्हणजे जे काही सुपरफिशियल गोष्टी असतात, त्या सुपरफिशियल गोष्टींपेक्षा डीपमध्ये जाऊन विचार करून आतल्या गोष्टी तो बघू शकतो. त्याचा विजन क्लिअर होत जातो. थोडक्यात तर काय, समर्थ रामदास स्वामींचा संदेश असा आहे की मनाला नकारात्मकतेपासून मुक्त आणि परमात्मेच्या उपासनेत समर्पित राहण्यासाठी सत्मार्गावर स्थिर राहण्याचं त्यांनी आपल्याला आग्रह केलेला आहे. चला तर मग आपण ही आपल्या मनाची आई होऊन मनाला सत्मार्गावर लावण्याचा प्रयत्न करूया. नेहमी सुसंगतीमध्ये राहूया. चांगले गुण आत्मसात करूया. तुम्हाला जर मनाचा श्लोक समजून घेण्याचा आणि समजवण्याचा माझा हा प्रयत्न आवडला असेल तर माझा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आप्तमित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे मला अजून काही नवीन प्रकाराचा अभ्यास करून नवीन काही गोष्टी तुमच्यासमोर उलगडता येतील आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळेल. चला तर मंडळी, धन्यवाद. परत भेटू.